श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्राचं पारायण ज्यांना करायचं आहे त्यांनी हा व्हिडिओ पहा. श्री स्वामी समर्थ. ज्या घरामध्ये गुरुचरित्राचे पारायण केल्याने त्या भक्तांचे सर्व इच्छा होतात. पारायण कसे करावे, पारायणाचे नियम, पारायण काळात काय खावे, कोणत्या नियमांचे पालन करावे, अंतःकरण असता पवित्र, सदाकाळ वाचावे गुरुचरित्र, हे स्वामींचं आहे. स्वामींचे 7 दिवसाचे पारायण करावे. 7 दिवसामध्ये आपण काय खावं, कोणतं धान्य खावं, एकच खाल्लं तर एकच खावं. जर ज्वारीची भाकरी खाल्लं तर ज्वारीची भाकरी खायचं, जर गहू खाल्लं तर चपातीच खायचं, असं एकच धान्य करायचं. जर आपण गहू खाल्लं आणि परत भाकरी खाल्लं तसं नाही जमणार, दुसरं काही खायचं नाही, एकच खाल्लं तर एकच खायचं. ह्या 7 दिवसामध्ये आपण जे खाल्लं ते स्वामींना नैवेद्य दाखवायचं. जे घरात अन्न बनवले ते 7 दिवसामध्ये स्वामींना तेच दाखवायचं. परत चपाती खाल्लं, चपाती घेवड्याची भाजी करायचं आणि खायचं. एकच भाजी, जे खाल्ले तुम्ही ते 7 दिवसामध्ये तेच खायचं. असं ही भाजी खाल्ले दुसरी भाजी नाही खायचं. पारायणाचे 7 दिवस. पहिला दिवस किती अध्याय कोणते वाचायचं? पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय वाचायचं. दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय वाचायचं. तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय वाचायचं. तिसऱ्या दिवशी 30 ते 35 अध्याय वाचायचं. चौथ्या दिवशी 36 ते 38 अध्याय वाचायचं. आणि 6व्या दिवशी 39 ते 53 अध्याय वाचायचं. 7व्या दिवशी 44 ते 53 अध्याय वाचायचं. असे 7 दिवसामध्ये हे पारायणाचं वाचन करायचं. पारायण हे एकाच ठिकाणी स्थिर बसून करायचं. ज्या ठिकाणी बसल्या आपण ती जागा अगोदर स्वच्छ करून, तिथं स्वच्छ असलेली जागा त्याच ठिकाणी बसून करायचं. कारण ही पारायणाला बसते वेळी कुठे बसले आपण, कशी जागा आहे का नाही बघून तिथे पोथींच्या समोर, स्वामींच्या समोर दिवा लावून, अगरबत्ती लावून मगच पारायणाला सुरुवात करायची. पारायण हे संकल्पयुक्त करायचं. कारण ज्या वेळेस सुरुवात करते त्यावेळेस पहिल्यांदा 4 कुत्र्यांना आणि 1 गाईंना आपण गव्हाची 4 पोळ्या करायचं आणि कुत्र्यांना आणि गाईला खाऊ घालायचं. मग त्या दुसऱ्या दिवशीपासूनच आपण पारायणाला सुरुवात करायची. पारायणाला सुरुवात कधी करायची? पारायणाला सुरुवात शुभ दिवस बघूनच करायचं. शक्यतो गुरुवारीच पारायण करायचं. पारायणासाठी जागा स्वच्छ करावी. पारायणाच्या वेळी 7 दिवस एकाच ठिकाणी बसून राहावे. पारायण करते वेळी मध्येच कुणाला पण बोलू नये. पारायणाच्या वेळी दिवा आणि अगरबत्ती नियमित लावावी. आणि पारायण करते वेळी 1 धान्य खावे. आणि घरात पारायणाच्या वेळी शांतता राखावी आणि कोणाशी भांडू नये. कोणी आलं तरी दान धर्म त्यांच्याशी करावे. सगळ्यांशी चांगले बोलावे, चांगले वागावे. स्वामींचं नामस्मरण घ्यावं. सतत स्वामींचे विचार हे करावे. आणि मी हे गुरुचरित्र पारायण केलेलं आहे, मला पण अनुभव आलेला आहे, तसं तुम्ही पण करा. आणि सगळ्यांना इतरांना पारायण करण्यासाठी सुरुवात करायला लावा. पारायण करणाऱ्यांची इच्छा हे स्वामी बरोबर लवकरच पूर्ण करतील. आणि मनातील इच्छा हे स्वामींच्या चरणी ठेवून हे करायचं. गुरुचरित्राचा अध्याय वाचायचा आणि गायत्री मंत्र हा वाचायचा. गायत्री मंत्र म्हणून आपले जे जप आहे स्वामींचे ते जपमाळ जप करायची. जर जपमाळ नाही जमली तर आपण तोंडाने किंवा नामस्मरण करायचं. खूप फरक जाणवेल तुम्हाला ह्या 7 दिवसामध्ये. अशीच सेवा करा स्वामींच्या चरणी. हा व्हिडिओ ज्यांना आवडलं त्यांनी बघा आणि लाईक करा. नवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.